जागर आदिशक्तीचा, नवरात्र जागर भक्तिभावाचा। नवरात्रोत्सवात बायमाणूस घेऊन येत आहे प्रेरणादायी महिलांचा जीवन प्रवास। समाजातील अशा दुर्गा ज्यांनी आपल्या स्वकर्तृत्वाने समाजापुढे ठेवलाय नवा आदर्श, अशा नवदुर्गांच्या कहाण्या पाहणार आहोत जागर नवदुर्गांचा मध्ये फक्त बायमाणूसवर। बायमाणूस प्रस्तुत जागर नवदुर्गांचे या विशेष भागाचे आजचे प्रायोजक आहेत सतत 4 वर्ष दीपस्तंभ व बँको पुरस्कार प्राप्त पतसंस्था संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। मंडळी नमस्कार। शारदीय नवरात्रोत्सवाचा आज 9वा दिवस, अश्विन शुद्ध नवमी, सोमवार दिनांक 23 ऑक्टोबर 2023। गावखेड्यापासून ते देशभरात सर्वत्र या उत्सवाची धामधूम सुरू आहे। मंडळी, नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा जागर, पण आज धकाधकीच्या जगात कुटुंबाचा मुख्य कणा असलेल्या स्त्रीचं आरोग्य मात्र बिघडताना दिसतंय। आमच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त याच स्त्री शक्तीच्या आरोग्याचा जागर आपल्यापुढे आम्ही मांडत आहोत। आज आम्ही भेटणार आहोत प्रवचन व कीर्तनाचा जागर करणाऱ्या एका उच्च शिक्षित महिलेला। नारायणगाव येथील हरिभक्त परायण सौ अर्चना नेवकर या क्षेत्रात मागील काही वर्षात स्वतःची ओळख निर्माण करत आहेत। अर्चनाताई यांना आज आपण भेटणार आहोत आणि त्यांच्या प्रवासाची कहाणी जाणून घेणार आहोत जागर नवदुर्गांचा या बायमाणूस विशेषमध्ये। कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी, बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी, आणिली ही रूपाबळे आणिली ही रूपाबळे करुणी खळे हरिदासी, तुका म्हणे समागमे नाचो प्रेम लागलो। रामकृष्ण हरी। मी हरिभक्त परायण सौभाग्यवती अर्चना हेमंत नेवकर। खरं तर आज या मुक्ताईच्या प्रांगणामध्ये आज तुमच्यासमोर या ठिकाणी काहीतरी तुमच्यासमोर या ठिकाणी येत असताना या मुक्ताई मातेला वंदन करते। खरं तर या नारायणाच्या भूमीमध्ये, या नारायणगावमध्ये नारायणगावचं आराध्य दैवत आई मुक्ताई म्हणून या वारीला निघत असताना माऊलींनी या ठिकाणी विश्राम केला। त्या आई मुक्ताईनं या ठिकाणी मीनामाईच्या तीरावर विसावा घेतला आणि तेच हे मुक्ताई मातेचं मंदिर। म्हणून आज ही हरिभक्त परायण सौभाग्यवती अर्चना हेमंत नेवकर जी आपणास दिसत आहे, खरं तर ही अर्चना कोण होती? आज बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला जातो की ताई हे झालं कसं? कारण मी एक सर्वसामान्य कुटुंबातील महिला आज जर वारकरी संप्रदायामध्ये जर काही माध्यम म्हणून वारकरी संप्रदायाच्या या वारसाकडं वळत आहे, मग विचारलं जातं की ताई हे कसं? मग मात्र विचार येतो हे झालं कसं? आणि मग मात्र मन डोकावतं ते माझ्या लहानपणी। मग लहानपणीची जर आठवण घेतली तर तो काळ तसा खडतर होता, कारण आम्ही 4 भावंड आणि वडील मात्र बजाज टेम्पोमध्ये सर्व्हिसला। राहणं होतं पिंपरी चिंचवडमध्ये, म्हणून पिंपरी चिंचवड या शहरात माझा जन्म झाला। पण मात्र त्यावेळेची परिस्थिती तितकीशी सधन नव्हती, बेताचीच। वडील नोकरीला होते, पण मात्र 4 भावंडांना संस्काराची शिदोरी आईवडिलांनी दिली। ही शिदोरी देत असताना नुसतंच आपल्या आईवडिलांनी आपल्याला चांगलं राहणीमान आणि खाणं पिणं द्यावं हे संस्कार नसतात, तर खरे संस्कार असतात ते माझ्या वडिलांनी माझ्यावर बिंबवले, ते म्हणजे वाचन संस्कार। म्हणून लहानपणापासून वर्तमानपत्र असेल, अगदी लहान लहान गोष्टींची पुस्तकं असतील, या सगळ्या पुस्तकातून वाचनामधून मला वडिलांनी लहानपणी घडवलं। आणि मग हे घडत असताना वडिलांनी वाचन संस्कृती मात्र आमच्या सगळ्या वडिलांनी या वाचन संस्कृतीचा वसा मात्र मला लहानपणी दिला। वडिलांनी वाचनाची तर गोडी लावली, पण मात्र बेताची परिस्थिती असताना शिक्षण मात्र कोणाचं मागं ठेवलं नाही। म्हणून ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण मी पिंपरी चिंचवडमध्ये महात्मा फुले विद्यालयामध्ये घेतलं। शिक्षण झालं, पण मात्र लग्नाचं वय झालं। पण आता मात्र लग्नाचं वय झाल्यावर लग्न करून दिलं, पण लग्नही करून देत असताना असा परिवार पाहिला की ज्या ठिकाणी माझ्या मुलीची त्या ठिकाणी प्रगती होईल। मग परिवार पाहत असताना या नारायणगावमधील नेवकर कुटुंबामध्ये त्यांनी माझा विवाह करून दिला। लग्नानंतर त्या ठिकाणी शिक्षणाची ओढ मनात काही शांत बसून देईना, मग मात्र पतींना ही गोष्ट सांगितली। माझे पती हेमंत नेवकर
खरं तर त्यांचं जरी शिक्षण बेताचं असेल, कारण त्यांचे देखील वडील खूप ते लहान असताना वडिलांचं देखील जाणं झालं, मग त्यांचं मात्र शिक्षण अर्धवट राहिलं. पण माझी पत्नी माझ्यापेक्षा जास्त शिकावी, माझी पत्नी माझ्यापेक्षा जास्त शिकू नये असा विचार मात्र त्यांनी केला नाही. कारण आज जर पाहायला गेलं तर माझ्यापेक्षा माझ्या पत्नीनं पुढं जाऊ नये ही भावना मात्र आज समाजात पाहायला मिळते. पण मात्र माझ्या पतींनी हा विचार केला नाही. मग माझा मुलगा 1 वर्षाचा झाल्यानंतर मी त्या ठिकाणी ग्रॅज्युएशननंतर MA ला ॲडमिशन घेतलं. पण आता मात्र कॉलेजला जाऊ शकत नव्हते, कारण मुलगा 1 वर्षाचा होता. मग हा ओम 1 वर्षाचा असताना शिक्षण पुढं झालं पाहिजे, मग मात्र एक्सटर्नल ॲडमिशन घेतलं आणि मग MAचे 2ही पार्ट बाहेरून अभ्यास करून त्या ठिकाणी दिले. मग MA झाले, पण आता मात्र पुढचं शिक्षण काय घ्यावं हा विचार त्या ठिकाणी स्वस्थ बसू देईना. मग मात्र मिस्टरांनी सांगितलं की तुला काय करायचं आहे, काय शिकायचं आहे. म्हटलं मला पुढं आता MPhil करायचं आहे. मग तिथंही त्यांनी असा विचार केला नाही की हिला पुढे शिकून काय करायचं आहे आपल्याला शिकून. मग मात्र त्यांनी त्या ठिकाणी आपल्या ACS कॉलेजमध्ये MPhilसाठी माझं ॲडमिशन घेतलं. अगदी जो प्रोजेक्ट घेतला आहे त्याची माहिती काढणं, या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचा माझ्याबरोबरीनं माझ्या इतका सहभाग होता. इथं मात्र त्यांचं शिक्षण आडवं झालं नाही, पण मात्र माझी बायको, मी शिकले नाही पण माझी बायको शिकली पाहिजे हा ध्यास त्यांनी घेतला आणि मग पूर्ण MPhil होईपर्यंत त्यांनी साथ दिली आणि MPhilला देखील मला O ग्रेडचं मानांकन दिलं. मग आता शिक्षण झालं आहे, आता पुढं काय करायचं, तर मग मात्र नोकरीची तयारी केली. पण नोकरीची तयारी केली, अनुभव नव्हता. MPhilचा विषय माझा ग्रामीण विकास आणि सहकार हा होता. मग साखर कारखान्यांची माहिती काढली. त्या ठिकाणी साखर कारखान्याची माहिती काढत असताना जे ऊस तोडणी कामगार असतात त्यांचं देखील जीवनशैली कशी आहे, कर्ज असेल, त्यांच्या मुलांचे शिक्षण असेल, हे सगळं जवळून पाहता आलं. त्याचाही अभ्यास झाला. ग्रामीण भागातील प्रश्नांचा देखील त्या ठिकाणी काही अर्थानं मागोवा घेता आला. मग नोकरीची वेळ आली, पण मात्र नोकरीची वेळ आल्यानंतर त्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. खरं तर हे सगळं करत असताना यशस्वी पुरुषाच्या मागं स्त्रीचा हात असतो, पण मात्र आमच्या कुटुंबामध्ये माझ्या पाठीवर मात्र माझ्या मिस्टरांचा नेहमी भक्कम आधार राहिला. कारण त्यांचा व्यवसाय तर इव्हेंट डेकोरेशनचा होता. मग मात्र त्यांनी मला सोबत कार्यक्रमाला न्यायला सुरुवात केली. मग त्यांच्यासोबत जाऊन वेगवेगळ्या निवेदकांचं निवेदन मला त्या ठिकाणी ऐकायला मिळालं. मग ते निवेदन ऐकत असताना एक माझ्या मनामध्ये भावना उत्पन्न झाली की जर मी निवेदक होऊ शकते का. कारण हे क्षेत्र इतकं छान आहे की आपल्याला स्वतःचं आतमधलं काहीतरी मांडता येतं आणि आपण बोलू शकतो, आपण काहीतरी वेगळं करू शकतो. हे निवेदनाने मला दाखवून दिलं. निवेदक हा काय तर एक दुवा आहे जो समाजापर्यंत पोहोचू शकतो. समाजाला काहीतरी देणं हा निवेदक लागतो, ही भावना त्या ठिकाणी समजली आणि मग मात्र निवेदनाच्या क्षेत्रामध्ये पहिलं पाऊल ठेवलं. मग हे निवेदन करत असताना लग्नाचंही निवेदन केलं, वाढदिवसाचंही निवेदन केलं आणि हे करत असताना त्या ठिकाणी राजकीय व्यासपीठावर देखील त्या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली आणि या संधीचं सोनं देखील मी त्या ठिकाणी केलं. मग आध्यात्मिक क्षेत्राकडे वळत असताना वेगवेगळे प्रकार वाचनात आले, गोडी वाटू लागली. मग वाटलं की आपण एखादं प्रवचन करू शकतो का, आपण प्रवचन केलं पाहिजे. कारण ज्यावेळेस निवेदनामध्ये लोकांना निवेदन आवडायला लागलं, लोक काहीतरी त्यातून बोध घ्यायला लागली. मग वाटलं खऱ्या अर्थानं आपल्या या प्रवाहाला एक चांगली योग्य वाट मिळाली पाहिजे, जी वाट एखाद्याचं आयुष्य त्या ठिकाणी सार्थकी करून जाईल. आणि मग ह्या अध्यात्माच्या प्रवासाकडे वळत असताना त्या ठिकाणी प्रवचन सेवेकडे वळाले. पण मात्र भीती होती, कारण लग्नाचं निवेदन असेल, राजकीय व्यासपीठ असेल, ही व्यासपीठ उभं राहून निवेदन करायचं होतं. पण ज्या वेळेस आपण एखाद्या गादीवर, एखाद्या नारायणाच्या व्यासपीठावर आपण त्या ठिकाणी बसतो, त्यावेळेस आपण खऱ्या अर्थानं अधिकारी असलं पाहिजे. कारण आपल्याकडं ते कौशल्य नाही, पण आपल्याकडं एक ती सिद्धता असली पाहिजे. पण मात्र भीती वाटायची, कारण ही अर्चना कोण होती तर ही अर्चना एका सर्वसामान्य कुटुंबातली होती. ही अर्चना कोण होती की जिनं त्या ठिकाणी वर्गात बसल्यानंतर बेंचवर असंही बोट वर केलं नव्हतं की मला उत्तर येते, जिनं वर्गात कधी उत्तरं दिली नव्हती. ती अर्चना आता कोण झाली होती तर ती अर्चना आता निवेदक म्हणून झाली होती. पण निवेदन एक वेळ सोपं असतं, कारण तुम्हाला फक्त लोकांचे सत्कार करायचे असतात, नावं घ्यायची असतात, त्यांना मोठेपणा द्यायचा असतो आणि आपणही मोठेपणा घ्यायचा असतो. पण मात्र वारकरी संप्रदायाचं तसं नाही. त्यात तुम्हाला जीव ओतून करावं लागतं, स्वतः सिद्ध व्हावं लागतं, त्यासाठी तुम्हाला त्याग करावा लागतो, त्यासाठी तुम्हाला गाथेचा अभ्यास करावा लागतो, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा लागतो. पण तरी देखील मनात भीती होती की उभं राहून बोलणं सोपं आहे, पण आज लोकांच्या समोर एक अधिष्ठान म्हणून
आपण एक माध्यम म्हणून मांडणं हे खूप अवघड आहे. खूप भीती वाटली की काय करावं आता. इच्छा तर खूप आहे बोलण्याची, पण काय करावं. मग मात्र एक नारायणगावमध्ये प्रवचन सेवा आली. पण आता प्रवचन तर करायचं आहे, पण भीती खूप मनात. मग पहिलं प्रवचन किती पानांचं होतं, तर फक्त 8 पानांचं होतं. कारण ही अर्चना कोण होती, हा प्रवास इतका साधा सरळ सोपा माझ्यासाठी नव्हता. मग ह्या प्रवचन सेवा करत असताना त्या ठिकाणी मग मात्र ठरवलं की आता आपण जर माध्यम झालोय तर आपल्याकडून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी समाजासाठी प्रबोधन झालं पाहिजे. अधिक महिन्यामध्ये आळंदीला दर्शनाला गेलो. सगळे कुटुंबातले आम्ही सगळेजण आळंदीला दर्शनाला गेलो. इंद्रायणीमध्ये त्या ठिकाणी इंद्रायणी मातेचं दर्शन घेतलं, हातपाय धुतले आणि मग मात्र माऊलींच्या रावळामध्ये गेलो. माऊलींच्या समाधीचं डोकं टेकून दर्शन घेतल्यानंतर त्या ठिकाणी प्रदक्षिणा करीत असताना त्या ठिकाणी माऊलींच्या मंदिराच्या मागच्या बाजूला ज्या ठिकाणी आजन वृक्ष आहे त्या आजन वृक्षाचं दर्शन घेण्याकरता आलो. आजन वृक्षाचं दर्शन घेतलं आणि मग मात्र पाहिलं की बरेचसे ज्येष्ठ नागरिक महिला त्या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण करतात. मग मात्र मनामध्ये कधीच ही इच्छा आली नाही, पण मात्र त्यावेळेस ती इच्छा आली की आपण माहेर पिंपरी चिंचवडचं असून आपण आळंदीमध्ये कधीच पारायण करता आलो नाही. खरं तर आपण करायला पाहिजे होतं. एकतरी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आपलं हवं होतं. मग मात्र ही इच्छा प्रकट केली मनातल्या मनात आणि मग मात्र नारायणगावला आले. पण योगायोग पहा, किंवा आपण म्हणतो की काहीतरी पूर्वजन्मीचं सुकृत काहीतरी असावं. ज्यावेळेस नारायणगावात आले त्यानंतर नारायणगावमध्ये त्या ठिकाणी याच मुक्ताईच्या मंदिरामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण चालू होतं. सहज योगायोगानं भाजीसाठी आले आणि मग मात्र त्या ठिकाणी पारायणालाच या ठिकाणी बसून घेतलं. माऊलींनी त्या ठिकाणी जी इच्छा आळंदीच्या मंदिरात प्रकट केली ती इच्छा माऊलींना न सांगताही माऊलींनी पूर्ण केली आणि याच मुक्ताईच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं माझं पहिलं पारायण झालं. मग मात्र प्रवचन सेवेला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. मग प्रवचन करत असताना त्या ठिकाणी एकच विचार मनाशी होता की आपण कोण आहोत. आपण जर संप्रदायात असू तर ती फक्त त्या माऊलींची तर तुकोबारायांची इच्छा असेल. म्हणून तर आज कुठलीही आध्यात्मिक पार्श्वभूमी सासरी आणि माहेरी नसताना देखील किंवा माझ्या मनात मी कीर्तनकार प्रवचनकार व्हावं ही इच्छा माझ्या मनात नसताना देखील आज फक्त माऊलींचा आशीर्वाद त्या ठिकाणी पाठीशी होता. म्हणून आज ह्या प्रवासाला माझी सुरुवात झाली. या प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधन देखील झालं पाहिजे. या प्रबोधनामध्ये काय असावं तर आई वडिलांची आपण खऱ्या अर्थानं कशी सेवा केली पाहिजे. कारण आज जर पाहिलं तर जशा शाळा वाढत आहेत त्याचप्रमाणे वृद्धाश्रमांची संख्या देखील आपल्याही तालुक्यामध्ये आता वाढायला लागली. मग जर खऱ्या अर्थानं प्रबोधन काय करायचं असेल तर आपल्या कुटुंबातील त्या विठ्ठल रुक्मिणीची आपण कशी सेवा केली पाहिजे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्याचबरोबर वृक्षारोपण असेल, कारण आज जर पाहिलं तर कोरोनाने आपल्याला सगळ्यांना हेच दाखवून दिले की आज ऑक्सिजनची आपल्याला किती गरज आहे. मग आपण काय केलं पाहिजे तर आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती गेली ना तर त्याच्या स्मरणार्थ आपण एक झाड लावलं पाहिजे. ही संकल्पना मात्र प्रवचनाच्या माध्यमातून रुजवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर आज महिलांचं आरोग्य किती बिघडत चाललं आहे, महिलांचं आरोग्य कसं राखलं पाहिजे. कारण आज जर महिला पाहिली तर कार्यक्रम सोडले तर महिला कधीही एका जागेवर आपल्याला बसलेली दिसत नाही. मग मात्र आज जर व्यासपीठावर नारायणाच्या गादीवर जर बसले असेल तर खऱ्या अर्थानं प्रबोधन झालं काय पाहिजे तर त्या कुटुंबातील महिला त्या ठिकाणी आरोग्यदायी झाली पाहिजे. या महिलेनं तिचा विचार केला पाहिजे. म्हणून आज कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती असेल, त्या ठिकाणी महिलांचं आरोग्य असेल हे मांडण्याचा मात्र मी प्रयत्न करते. खूप पटकन कीर्तन सेवेला त्या ठिकाणी माझी सुरू झाली. कीर्तनकारापर्यंत पोहोचेल, कारण कीर्तनाचा क देखील मी कधी माझ्या स्मरणात नव्हतं. खरं तर पहिली सेवा मला कुठं यावी तर पहिली सेवा मला त्या ठिकाणी जगद्गुरू तुकोबारायांनी ज्या ठिकाणी अभंग रचले त्या भंडारा डोंगरावर मला पहिली सेवा आली. धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, पायी पडली मिठी तो, पायी पडली मिठी तो, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ, झालो पोटी शीतळ, भवनदीचा झाला तारा, भवनदीचा झाला तारा, या उत्तरा प्रसादे, या उत्तरा प्रसादे, तुका म्हणे मंगल आता, तुका म्हणे मंगल आता, कोण दाता याहुनी, कोण दाता याहुनी,
संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ, झालो पोटी शीतळ. खरं तर तुकोबरायांचा हा अभंग घेतला कारण आज खऱ्या अर्थानं माझं जीवन देखील त्या ठिकाणी धन्य झालं. कारण आज तुकोबरायांच्या समोर त्या ठिकाणी मला कीर्तन सेवा त्या ठिकाणी करायला मिळाली आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी वाटलं की आता मात्र माझं जीवन धन्य झालं. म्हणून मला जर आज कीर्तन करायचं असेल तर ते तुकोबरायांसाठी कीर्तन करायचं. मग ही भावना मनात ठेवली, डोळे बंद केले आणि तुकोबरायांना त्या ठिकाणी आवाहन केलं की तुकोबराया आज मला तुम्ही आज या लेकीसाठी तुम्ही धावून या. आणि मग मात्र त्या ठिकाणी तुकोबरायांनी जसा अनुग्रह द्यावा, म्हणजे आज खरं तर सांगताना देखील मला भरून येते किंवा मला तो अनुभव आजही आठवतो आहे की कीर्तन चालू आहे, तिकडं नामघोष चालू आहे, मी डोळे मिटले आणि एक घामाची धारा एकदम थंडी भरून आली. जो विणा हातात घेतला तो विण्याला देखील माझे हात थरथर कापत होते. कारण आज तो विणा घ्यायची अधिकारी मी नाही आहे, पण मला संधी मिळाली आणि मला खऱ्या अर्थानं या संधीचं सोनं करायचं होतं. मला तुकोबरायांसाठी कीर्तन करायचं होतं. माझे पूर्ण हात त्या ठिकाणी विणा घेतला होता, पूर्ण हात थरथर कापत होते. घरातले सगळे काळजीत पडले कारण सगळे समोर होते. त्यांना माहीत होतं की ह्याची पहिली वेळ आहे. सगळे समोर बसले पण मात्र सगळ्यांच्या मनात एकच इच्छा होती की ही करू शकते, ही करू शकते, ही करेल. आणि मग मात्र त्या ठिकाणी डोळे बंद केले आणि मग म्हटलं की आज मला तुकोबरायांसाठी कीर्तन करायचं आहे. आणि अचानक त्या ठिकाणी डोक्यातून त्या ठिकाणी एक घामाची धारा आली आणि ती डायरेक्ट मणक्यापर्यंत गेली आणि एकदम गरम जाणवायला लागलं. आणि म्हटलं आता मला खऱ्या अर्थाने या ठिकाणी भंडारा डोंगरावर तुकोबरायांचा अनुग्रह झाला. आणि मग मात्र जी कीर्तनाला सुरुवात केली, जी पहिली चाल म्हटली आणि मग म्हटलं की आता मला कीर्तन त्या ठिकाणी जमणार आहे. आणि मग जे कीर्तनाला सुरुवात झाली, जे आज जी कीर्तनाला सुरुवात झाली, पूर्ण कीर्तनामध्ये माणसं हसली पण, सगळे वारकरी रडले पण. आणि मग मात्र शेवटी सांगितलं की ही माझी पहिली कीर्तन सेवा आहे. मग मात्र ज्यावेळेस त्या ठिकाणी वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ पुढं आले आणि मग त्यांनी सांगितलं ताई खरंच आज आज बिलकुल आम्हाला वाटलं नाही की ही तुमची पहिली कीर्तन सेवा आहे. खरंच इथून पुढून तुम्ही ताई खूप मोठ्या व्हाल, कारण आज तुमचं पहिलं कीर्तन कुठं आलं आहे तर भंडारा डोंगरावर. खरं तर हा अनुभव माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता कारण मी खूप नवीन होते. पण आज वारकरी संप्रदायात जर कोणीतरी म्हणावं की हरिभक्तपरायण कीर्तनकार अर्चना हेमंत नेवकर हे वाक्य माझ्यासाठी माझ्या आयुष्यामध्ये मी कधीही न चिंतलेलं हे स्वप्न आज मात्र या वारकरी संप्रदायात पुरं झालं. मग पहिली सेवा झाली पण आता दुसरी सेवा कुठे येईल हे देखील आता मला विचार पडला. कारण पहिली सेवा केली त्याचा अनुभव त्या ठिकाणी चांगला आला होता. मग दुसरी सेवा त्या ठिकाणी कुठे येईल हा विचार पडला. पण पहा योगायोग म्हणा, दुसरी सेवा मला ठिकाणी ओझरच्या त्या विघ्नेश्वराच्या मंदिरात चतुर्थीच्या दिवशी आली. ध्यानीमणी काहीच नाही की मी या ठिकाणी दुसरं कीर्तन करेल, पण योगायोगानं त्या ठिकाणी ती सेवा आली. पण मात्र तब्येत बरी नव्हती, घरामध्ये लग्न असल्यामुळं आवाज पूर्ण बसला होता, कार्यक्रमाची दगदग झाली होती. मी सांगितलं की मला आवाज चालणार नाही, म्हणले नाही ताई करा तुम्ही, विघ्नेश्वर सगळं करून घेईल. मग विचार केला की आज जर विघ्नेश्वरांनी बोलवलं आहे आणि आज जर मी नाही म्हणत असेल तर माझ्या इतकी अभागी मीच असेल. म्हटलं जे होईल ते होईल, तो बाप्पा सांभाळून घेईल. कारण त्याची पण ती इच्छा असेल की माझी सेवा त्याच्या रावळात व्हावी. म्हणून दुसरी सेवा त्या ठिकाणी ओझरच्या मंदिरात आली. मग माझी तिसरी सेवा कुठं येईल तर योगायोगानं 350 वर्षापूर्वीचं एक गोल देऊळ गिरगाव येथे गोल देवळामध्ये सेना महाराजांच्या सप्ताहामध्ये त्या ठिकाणी ती सेवा मला त्या ठिकाणी आली. घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा, वेद शिनला झाली सीमा, वेद शिनला झाली सीमा, नामे तारिले अपार, नामे तारिले अपार, महापापी दुराचार, महापापी दुराचार, वाल्या कोळी ब्रह्महत्यारी, वाल्या कोळी ब्रह्महत्यारी, नामे तारीला निर्धारी, नामे तारीला निर्धारी, सेना बैसला निवांत, सेना बैसला निवांत, विठ्ठल नाम उच्चारित, विठ्ठल नाम उच्चारित, ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा,
वेद शिनला झाली सीमा, वेद शिनला झाली सीमा. हा नामपर संत सेना महाराजांचा त्या ठिकाणी नाम सांगणारा अभंग त्या ठिकाणी त्याही मंदिरात घेतला. 84 सिद्धांनी तप केलं आणि खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी माऊलींचा जन्म झाला आहे म्हणून ती माऊलींची जी जन्मभूमी आहे त्या ठिकाणी पावलं वळाली आणि मग मात्र ज्ञानेश्वरीचं पारायण त्या ठिकाणी सिद्ध बेटामध्ये केलं. मग त्या महिला त्या ठिकाणी पारायण करत होत्या आणि मग ओळख निघाली. ओळख निघाल्यानंतर मग गप्पा झाल्या आणि मग त्या म्हटल्या, ताई तुम्ही आम्ही ज्या ठिकाणी धर्मशाळेत राहतोय त्या ठिकाणी कीर्तन सेवा कराल का? आता मला वाटलं की काय आळंदीमध्ये कीर्तन सेवा, कारण मी कधी विचार केला नव्हता की आळंदीमध्ये मला कीर्तन सेवा करायला मिळेल. पण मात्र त्यांनी मला सुचवलं, म्हटलं हो करेल ना, मी का नाही करणार. मग मात्र त्या आळंदीमध्ये त्या ठिकाणी त्या धर्मशाळेमध्ये त्या महिलांच्या समोर त्या ठिकाणी ज्यांनी पारायण केलं होतं कदाचित मीही मनोभावे पारायण केलं आणि त्याचं फळ माऊलीने मला मात्र लगेच दिलं. आणि मग सिद्धबेटाच्या जवळच माझी 4थी कीर्तन सेवा त्या ठिकाणी आळंदीमध्ये झाली. 5वी सेवा जे काशी विश्वेश्वराचं पवित्र स्थान आहे त्या वारुळवाडीमधील भागेश्वर मंदिरामध्ये त्या ठिकाणी मला प्रवचनाची सेवा त्या ठिकाणी पहिल्या दिवशीची सेवा देखील मला त्या ठिकाणी मिळाली. मग या पहिल्या दिवशीची सेवा करत असताना त्या ठिकाणी एक सुंदर असा अभंग त्या ठिकाणी घेतला. रामकृष्ण नामे ये दोन्ही साजिरी, रामकृष्ण नामे ये दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे, हृदय मंदिरी स्मराकारे, आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावे गी, संसार बंधन तोडावे गी, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा. हा सुंदर असा नामपर अभंग त्या ठिकाणी घेतला. आपण याच कीर्तनामध्ये खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी पर्यावरण असेल, श्रीभ्रूण हत्या असेल, त्याचबरोबर नामस्मरण झालंच पाहिजे याच सकारात्मक या शब्दानं ते कीर्तन केलं. पण आज आम्ही त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी देखील वाचायला सुरुवात करत नाही. मग मात्र नामदेवरायांनी सांगितलं की काय करा, एक तरी ओवी अनुभवावी. पण आज आम्हाला एकही ओवी अनुभवायला बिलकुल वेळ नाही, कारण आम्हाला कामं खूप आहेत. महिला सांगतात आम्हाला कामं खूप आहेत, आम्ही नाही वाचू शकत. मग नाही वाचलं तर मग माऊलीने आणखीन सोपं करून सांगितलं. काय केलं तर सुंदर अशा हरिपाठाची निर्मिती केली. आणि काय सांगितलं हरिपाठामध्ये, काय म्हणा तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, कोण करी. पण आज आम्ही हरिपाठ देखील त्या ठिकाणी वाचत नाही. म्हणून मी माझ्या या प्रबोधनाच्या माध्यमातून महिलांना एकच विनंती करते, तुम्ही काय करा तर तुम्ही त्या ठिकाणी नामस्मरण करा. जे काम करताय ना त्या कामामध्ये तुम्ही राम त्या ठिकाणी म्हणा. जे काम करताय ते काम करत असताना नाम घेतल्यानं काय होईल हो, अन्न बनवत असताना नामस्मरण केल्यावर त्या ठिकाणी तुमच्या कुटुंबातील त्या अन्नाचा प्रसाद होईल. आणि ज्यावेळेस हा अन्नप्रसाद तुम्ही कुटुंबातील लोकांना द्याल त्या ठिकाणी त्यांचं आरोग्य चांगलं राहील. मग हे सांगत असताना महिलांना एकच सांगते की ताई आम्हाला खूप वाटतं नामस्मरण करावं, खूप वाटतं नामस्मरण करावं, खूप वाटतं हे सगळं करावं, पण काय करू, आज मात्र आरोग्य चांगलंच राहत नाही. आज आम्हाला बरंच वाटत नाही, इच्छा खूप आहे पण मात्र खूप थकल्यासारखं वाटतं. मग मात्र महिलांना सांगते याला कारण तुम्ही आहात. कारण आज जर नवरात्रीचा जागर तुम्ही 9 दिवस करता, 9 दिवस 9 विधा भक्तींची सेवा त्या ठिकाणी करता, 9 रंगाच्या साड्या परिधान करून मंदिरात जाण्यासाठी त्या ठिकाणी वेळ काढता. पण खऱ्या अर्थानं आज जर काय झालं पाहिजे तर फक्त 9 दिवस हा जागर नाही झाला पाहिजे, तर हा जागर कसा झाला पाहिजे तर हा 365 दिवस झाला पाहिजे. मग हा जागर कसला जागर तर हा आहे स्त्री शक्तीचा जागर. मग जागर म्हणत असताना मग आम्ही जाग्या नाही आहेत का, महिला जाग्या नाही आहेत का, तर आहेत जाग्या. पण कशा जाग्या आहेत तर या फक्त कुटुंबातील सगळ्या सदस्यांसाठी जाग्या आहेत, पण मात्र स्वतःसाठी महिला आज जागी नाही आहे. मग या महिलांनी काय केलं पाहिजे तर तिनं नवरात्र करावी
या नवरात्रीतून तिनं काय संदेश घ्यावा, तर तिनं संदेश हा घ्यावा की नवरात्रीचा जागर करत असताना मी देखील त्या ठिकाणी स्वतः जागी राहीन. कोणासाठी जागी राहील, तर स्वतःसाठी जागी राहील, स्वतःच्या आरोग्यासाठी जागी राहील. कारण आज जर पाहिलं तर महिलांचं आरोग्य, महिलांचे आजार बऱ्याचशा त्या सांगत नाहीत. हे आजार लपवले जातात आणि मग मात्र वेळ येते आणि मग त्या महिलेला त्या ठिकाणी त्या आजारातून सावरण्याची वेळ भेटत नाही. मग ही महिला गेल्यानंतर त्या कुटुंबाला देखील सावरण्याची वेळ मिळत नाही. मग या महिलेनं खरं जर कुटुंबासाठी जागं राहावं असं वाटत असेल तर तिनं पहिलं स्वतःसाठी त्या ठिकाणी जागं राहिले पाहिजे. कारण ही स्त्री हिनं जर स्वतःची काळजी घेतली तर मग मात्र त्या कुटुंबाचा आधारखांब असलेला हा आधारखांब खऱ्या अर्थानं भक्कम राहील. पण आज सिद्धियात्री देवी 9व्या दिवशीचा या ठिकाणी सिद्धियात्री देवी, ही सिद्धियात्री देवी काय करते, तर ही प्रत्येकाला सिद्धी देते. जे जे आपण तिच्याकडं मागू ते त्या ठिकाणी ही 9व्या दिवशीची सिद्धिदात्री देवी त्या ठिकाणी पूर्ण करते. मग आज जर या 9व्या दिवशी या आईकडं, या देवीकडं जर मागायचं असेल तर आपण काय मागितलं पाहिजे, तर त्या देवीकडं मागितलं पाहिजे की हे देवी, माझ्या कुटुंबाच्या आरोग्याबरोबर माझं देखील आरोग्य चांगलं राहावं याच्यासाठी मला बुद्धी दे आणि मला बुद्धी दे, हेच मागणं या देवीकडं आपण मागितलं पाहिजे. तर हा होता कुमारी अर्चना चंद्रकांत साळुंके, पिंपरी ते सौभाग्यवती, हरिभक्तपरायण सौभाग्यवती अर्चना हेमंत नेवकर, नारायणगाव इथपर्यंतचा हा एक अबोल मुलगी ते आज अतिशय ठामपणे प्रबोधनात्मक विचार मांडणारी एक महिला. या नवरात्रीनिमित्त मला एकच संदेश द्यायचा आहे की आज ज्या संप्रदायामध्ये मी आहे त्या संप्रदायातूनच प्रत्येक कुटुंबातील एक महिला मला या ठिकाणी घडवायची असेल. निश्चितपणं या ठिकाणी संप्रदायामध्ये महिलांचं देखील इथून पुढून सहभाग वाढावा, हीच या ठिकाणी या मुक्ताई मातेच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करते. या बायमाणूस या चॅनलवर मला बोलण्याची संधी मिळाली. खरं तर माझ्याबरोबरीनं आणखीन 8 महिलांनी देखील या ठिकाणी या सदरामध्ये बोलण्याची संधी मिळाली. म्हणून या ठिकाणी बायमाणूस या चॅनलचं मी मनापासून आभार मानते. कारण खरं तर प्रत्येक स्त्री कधी घडेल की जेव्हा मीडियाच्या माध्यमातून या ग्रामीण भागातील महिलांपर्यंत एक महिलांचा आदर्श त्या ठिकाणी पोहोचला जाईल, त्यावेळेस कुठंतरी हे बीज पेरलं जाईल आणि मग मात्र ती एक भावना किंवा ते एक बीज हा वेलू गगनापर्यंत नेण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. म्हणून आज या मुक्ताईच्या प्रांगणामध्ये माझ्या संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या वतीनं मी आपण मला संधी दिलीत त्याबद्दल आपलं मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करते. आणि असाच आणखीन महिलांचा यात सहभाग वाढावा आणि प्रत्येकीला या ठिकाणी प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांना आपण संधी देत आहे, त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद. बायमाणूस प्रस्तुत जागर नवदुर्गांचे या विशेष भागाचे आजचे प्रायोजक होते सतत 4 वर्ष दीपस्तंभ व बँको पुरस्कार प्राप्त पतसंस्था संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे.